लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक जीआर घेण्यात आलेला आहे आणि त्या जीआर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक लाभार्थ्यांना पात्र असणाऱ्या दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे। ई-केवायसी करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू सुद्धा करण्यात आली आहे आणि घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी आपल्याला कशा पद्धतीने करता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती जीआर मध्ये स्टेप नुसार देण्यात आली आहे। पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली तर तुम्हाला ई-केवायसी सक्सेसफुल असा सुद्धा मेसेज येणार आहे। व्यवस्थित ए टू झेड माहिती आपण जीआर मध्ये समजून घेणार आहोत। काय काय अटी देण्यात आलेली आहेत, कधी तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, पूर्ण डिटेल्स माहिती आपण यापुढे समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्ही जर पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा। या शासन निर्णयामध्ये ई-केवायसी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात पूर्ण माहिती देण्यात आली आहे। ए टू झेड व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण पूर्ण डिटेल्स माहिती समजून घेणार आहोत। ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुद्धा पुढे समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण एक समजून घेणार आहोत या शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती देण्यात आली आहे आणि ई-केवायसी काय प्रोसेस असणार आहे, कशा पद्धतीने ई-केवायसी असणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून 18 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये काही मुद्दे जे मेन आहेत ते मुद्दे आपण डायरेक्ट या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता लाभार्थी महिलांना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे। हा मुद्दा समजून घ्या। मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करायची आहे। महिला व बाल विकास विभागाची सब या ठिकाणी काही देण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, नियुक्त केला आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टल व ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया ई-केवायसी करण्याची जी प्रोसेस आहे ती कशी येणार आहे आणि ई-केवायसी तुम्हाला कोणत्या ठिकाणी करता येणार आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून। आता व्यवस्थित माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। बघा, ई-केवायसीची पूर्ण स्टेप नुसार या ठिकाणी प्रोसेस देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करावयाच्या कारवाईबाबतच्या माहितीचा या ठिकाणी चार्ट देण्यात आलेला आहे। बघा, लाभार्थ्यांना ई-केवायसी करायची असेल तर ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या वेबसाईटची लिंक देईन, त्यावरती टच करायचं आहे। टच केल्याच्या नंतर बघा ई-केवायसी बॅनर क्लिक करायचं आहे। यामध्ये ई-केवायसीचा बॅनर तुमच्यासाठी एक येईल, त्या बॅनरवरती टच करायचं आहे। टच केल्याच्या नंतर बघा ई-केवायसी फॉर्म या ठिकाणी उघडणार आहे। यामध्ये बघा लाभार्थ्यांचे आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा या ठिकाणी नमूद करावा लागेल आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे। जो मोबाईल नंबर पूर्वी तुम्ही नोंदणी करत असताना दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे किंवा पूर्वी नंबर जो दिलेला असेल त्यावरती एक OTP येईल। OTP आल्यानंतर बघा आपले ई-केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल। जर तुमची यापूर्वी ई-केवायसी झालेली असेल तर ई-केवायसी डन म्हणून दाखवेल। जर ई-केवायसी तुमची जर पूर्ण नसेल तर या ठिकाणी दोन ऑप्शन तुमच्या समोर येईल। बघा, व्यवस्थित माहिती समजून घ्या। ई-केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल। जर ई-केवायसी तुमची कंप्लीट झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांचा मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल, ऑटोमॅटिक या ठिकाणी तपासलं जाईल। त्यानंतर बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल। कधी या ठिकाणी जर ई-केवायसी तुम्हाला करण्याची प्रोसेस मध्ये जर ई-केवायसी तुमची पूर्ण झालेली असेल तर असा मेसेज येईल। आता त्यानंतर बघा लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP
या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल आणि तो OTP आलेला तुम्हाला टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर eKYC पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड परत या ठिकाणी कॅप्चा नमूद करायचे आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचंय। नंतर बघा या ठिकाणी काय ऑप्शन येईल, नंतर पती वडील यांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीन मध्ये टाकून म्हणजे त्या ठिकाणी जी काही डब्बा तुम्हाला दिलेला असेल त्यावरती टाकायचंय आणि त्या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। आता पुढील प्रोसेस समजून घ्या। यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग पर्याय निवडायचंय। व्यवस्थित माहिती समजून घ्या, याची स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता किंवा या GR ची लिंक मी टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा पाठवेन, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला समजून येईल। जर तुम्हाला समजत नसेल तर eKYC घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण सर्वप्रथम त्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळेल आणि घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही eKYC कराल। आता बघा जात प्रवर्ग निवडायचंय, त्यानंतर खाली बाबी प्रमाणित या ठिकाणी डिक्लेरेशन करायचे आहेत। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। होय या ठिकाणी करायचंय किंवा नाही करायचंय, जर घेत असाल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित व एक विवाहित महिला लाभ घेत आहे असं तुम्हाला इथं उल्लेख करायचा आहे। होय करायचा आहे किंवा नाही असेल तर नाही करा, शक्यतो होय करा, म्हणजे एका कुटुंबात तुम्ही एक महिला आणि एक अविवाहित महिला असे तुम्ही लाभ घेत आहात, म्हणजे अविवाहित एक आणि विवाहित एक। त्यानंतर बघा चेक बॉक्स मध्ये क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। सबमिट या बटनावरती क्लिक केल्याबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन येईल, तो म्हणजे सक्सेस, तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला कन्फर्म येऊन जाईल। जर eKYC पूर्ण झालेली असेल तर काळजी करू नका, दरवर्षी तुम्हाला आता eKYC करावी लागणार आहे। जर तुम्ही ओरिजिनल लाभार्थी असाल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही, 100% तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील। काही महिलांचे पैसे आले नाही आहेत, त्यामुळे आता eKYC जर प्रक्रिया पूर्ण झाली तर ज्या महिलांना विनाकारण पैसे येत नाहीये अशा महिलांना सुद्धा नक्की हे पैसे चालू होतील। मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।